शुभ सकाळ मित्रांनो, मी अनिमेश वैद्य घेऊन येत आहे माझा नवा व्लॉग. तर सुरू करूयात हा प्रवास. तर मित्रांनो, आता सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आम्ही आता बाय रोडनी नाशिकला निघालेलो आहे. मित्रांनो, या प्रवासासाठी आम्ही Hyundai कोना गाडी निवडलेली आहे. इलेक्ट्रिक कार आहे, चांगली आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे माझे सहप्रवासी, माझी आई, हे माझे बाबा. तर मित्रांनो, कधी पण बाय रोड प्रवास करताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गाडीतली हवा चेक केली पाहिजे. याची काळजी, याची दक्षता तुम्ही पहिले घेतली पाहिजे. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे मित्रांनो आणि आता खूप भूक लागलेली आहे. तर आम्ही बाबा फरसान अँड मिसळ सेंटरमध्ये नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, गरमागरम मिसळ आलेली आहे, सोबत त्यांनी जिलेबी पण दिलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही सुखरूपपणे नाशिकला पोहोचलेलो आहे. थोडं जेवण करून आणि थोडा आराम करून आता मी, माझा मामा, माझी बहीण, आम्ही मेरीला कॅम्पसला चाललेलो आहे इव्हिनिंग वॉकसाठी. तर गाईज, आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता मेरीला जायसाठी आता आम्ही भेळ भत्ता घेणार आहे. जसे की तुम्ही बघू शकता, सचिन दादा भेळ बनवत आहे. आता मस्त मेरी कॅम्पसमध्ये जाऊन मी, माझी बहीण आणि माझा मामा इव्हिनिंग वॉक झाल्यावर या भेळीचा आस्वाद घेणार आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे मेरीमध्ये. मेरी म्हणजेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. हा मेरीचा परिसर. मेरीचा पूर्ण परिसर 550 ते 750 एकर मध्ये सामावलेला आहे. गाईस, जसे की तुम्ही बघू शकता, पोहोचल्या क्षणी आम्हाला मोर दिसलेला आहे. एक नाही, 3 मोर दिसले आहे. या मोरांना बघून मला एकच गाणं आठवतंय, नाच रे मोरा मेरीच्या वनात, नाच रे मोरा नाच. तुम्ही मोर पाहिला, आता तुम्ही एक ढोर बघू शकता. तुम्ही मोर आणि ढोर पाहिले आणि आता तुम्ही इकडं माकडीन बघू शकता. चलो आज कुछ तूफानी करते हैं. साहसी पराक्रमी खेळ करून आणि इव्हिनिंग वॉक करून आम्ही आलेलो आहे सिद्धिविनायक मंदिरच्या दर्शनाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा. तर पूर्ण वॉक कंप्लीट करून, दर्शन करून आता आम्ही भेळ भत्तेचा आस्वाद घेणार आहे.
तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आता भेळेचा आस्वाद घेत आहे अथक परिश्रमानंतर. स्पेशल भेळ नाशिकची. नाशिकची स्पेशल सचिन भेळ भत्ता. तर मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलेलो आहे. मला थकलेलो आहे. तर आता जेवण करून थोडा आराम करणार आहे. तर बघत राहा निमेश वैद्य ब्लॉग्स. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.